वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग गाईज. तर कसे आहेत तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो आहे. आज माझा काठमांडूमध्ये तिसरा दिवस आहे आणि स्पेशल म्हणजे आज मी पहिला ब्लॉग बनवतो आहे. तर या ब्लॉगमध्ये मी कवर करणार आहे पशुपतीनाथ मंदिर आणि बौद्ध स्तूपा. तर दोन्ही जे लोकेशन आहेत खूप छान आहेत आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडेल. तर या व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा. हा ब्लॉग जो आहे, हा जो ब्लॉग आहे हा ब्लॉग नसून हा मिनी डॉक्युमेंटरी मानला तरी चालेल. त्याच्यामध्ये कंप्लीट मी जो आहे कवर केलेलं आहे ते दोन्ही मंदिर. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा व्हिडिओ. सर्वप्रथम मी जाणार आहे पशुपतीनाथ मंदिर. असं म्हटलं जातं की जो व्यक्ती जीवनामध्ये एकदा तरी पशुपतीनाथ महादेवाचे दर्शन करतो त्याला पुढला जन्म माणसाचा मिळतो. हे मंदिर माझ्या हॉस्टेलपासनं 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि मी हे ठरवलं की हे अंतर मी पायी चालत जाणार. ठमेल हे सिटी सेंटर आहे. येथे ओल्ड बिल्डिंग, मंदिर, रस्ते, गल्ल्या आणि बरंच काही बघण्यासारखं आहे. त्यामुळं मी चालत जाण्याचा निर्णय घेतला. येथील रस्त्यावर भारतीय वाहनांचं राज्य चालतं असं म्हटलं तरी चालेल, कारण तुम्हाला येथे 70 ते 80% भारतीय वाहने पाहायला मिळतील. हे सर्व पाहता मी पशुपतीनाथ मंदिरात पोहोचलो. हे मंदिर खूप मोठं आहे आणि सुंदरही. येथे असलेली छोटी मंदिरं मुख्य मंदिराची शोभा आणखीन वाढवतात. येथील एका फूल विक्रेत्याकडून बेल नारळ घेऊन मी मंदिराकडे दर्शनासाठी निघालो. मंदिरामध्ये मला व्हिडिओ काढण्याची परमिशन नाही मिळाली. मंदिरामध्ये सुंदर अशी पशुपतीनाथाची मूर्ती आहे आणि मूर्तीच्या समोरील बाजूस आहे एक नंदीची मूर्ती. असं म्हटलं जातं की पशुपतीनाथाच्या अगोदर जर तुम्ही नंदीचे दर्शन केले तर तुम्ही पुढच्या जीवनात पशुरूपी जन्माला येतात. आणि पहिले दर्शन पशुपतीनाथाचे केले तर मानवरूपी जन्म येतो. दर्शन झाल्यानंतर मी मंदिराच्या बाहेरील अवशेष पाहू लागलो. जसं भारतामध्ये अस्थि विसर्जन गंगेला केलं जातं तसे येथील लोक या मंदिरात अंत्यसंस्कार व अस्थि विसर्जन करतात. येथील नदीचे नाव आहे बागमती नदी, जी मंदिर परिसराच्या मधोमधून जाते. येथील फिरून झाल्यानंतर मी इथे जवळ असलेल्या एका दुसऱ्या ठिकाणाकडे जातोय आणि त्या ठिकाणाचं नाव आहे बौद्ध स्तूपा. असं म्हटलं जातं की या स्तूप खाली गौतम बुद्धांच्या अस्थींचे काही अवशेष आहेत. बराच वेळ इथे थांबून झाल्यानंतर मी हॉस्टेलकडे वापस निघालो, जे की 9 किलोमीटर दूर आहे. जसं भारतामध्ये ओला, उबर, रॅपिडो चालतं तसं या ठिकाणी पठाओ नावाचं ॲप चालतं. मी या ॲपद्वारे बाईक टॅक्सी बुक केली आणि हॉस्टेलकडे वापस निघालो. आणि जर का तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून माझी हिंमत वाढवावी. धन्यवाद.